नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओ असा बनवणार आहे की मी शेळीपालनाला सुरुवात कशी केली। तर मी शेळीपालनाला सुरुवात कशी केली मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला तर पहिले एक आवड होती, शेळीपालन, मेंढीपालन व कुक्कुटपालन, कुठलेही प्राणी असो त्याची पहिली आवड होती। शाळेत जायचं त्यावेळेस सगळ्यात प्रथम 10वीच्या आधी मला 7वी पासूनच तो शेळीपालनाचा एक छंद लागलेला होता। त्याच्यात सगळ्यात पहिले घरी 1-2 शेळ्या असायच्या, त्या चारायला घेऊन जायच्या। गावठी शेळ्या 2007 मधली 2010-11 मधली गोष्ट आहे। ते शेळ्या चारायला घेऊन जायचो, त्यावेळेस आपल्याला नाद लागलेला। मग काय ते शेळीपालन करत करत मग नंतर एवढा नाद लागला की घरच्यांना त्या शेळ्याच विकून टाकल्या। म्हणजे शाळेत जायचं सोडून आपण त्या अभ्यास करायचं सोडून त्या शेळ्याच आपण चारायला घेऊन जायचो। तर मग घरच्यांना त्या शेळ्याच विकून टाकल्या। त्याच्यानंतर तरी आपल्याला एक नादच, काही कोंबड्या पाळायचं, काही कबूतर पाळायचे, काही नाद लागला। मग त्याच्यानंतर असं तसं 10वीला गेलो। मग काय 10वी झाली, 10वीचा पेपर झाला, सुट्ट्या लागल्या। त्याच्यानंतर मग एक पाट आपण खरेदी केली। ती पाट घेतली ती त्यावेळेस 6 का 7 हजार मध्ये घेतली ती। 6-7 हजार मध्ये त्यावेळेस ती पाट घेतली। ती तिकूनच लागलेली होती, म्हणजे त्यावेळेस नेमकीच क्रॉस झाली ती असं वाटतं। ती आपण घेतली ती एक मार्च-एप्रिल मध्ये घेतली असेल। तिला एक बोकड झाला। तो बोकड आपण तो बोकड विकला 7 हजारला। 7 हजारला विकला। मग त्याच्यानंतर परत 30 बकरी पुन्हा जनली, तिला 2 पाटी झाल्या। असं वाढत वाढत तो नांदच लागला। पुन्हा घरच्यांनी ती शेळी पण विकून टाकली, कारण की आपण दुसरे कामधंदे सोडून तिकडेच तिच्याच ह्याच्यात जेवायचो। मग नंतर मी काय केलं, असंच लहान लहान मेंढीची पिल्ले आणायचो, काही बकरीची पिल्ले आणायचो, त्यांना बॉटलनं दूध पाजून आपण ते मोठे करायचो। बॉटलनं दूध पाजून ती मोठी करायची। 3-4 महिने ते त्यावेळेस काय 500-500 रुपयाला भेटायची मेंढीचं पिल्लू, एक शेळीचं पिल्लू 1-2 दिवसाचं 500 रुपयाला भेटायची। 500 रुपयाला घेतल्यानंतर ते विकायचे, ते 3000 पर्यंत विक्री व्हायची त्याची। मग आपण तसं करत होतो। ती 1-2 वर्ष ते केलं। मग त्याच्यानंतर ते करता करता म्हटलं आपण मोठालेच घेऊ। मग डायरेक्ट मोठाले मेंढरं आणले होते, मेंढरं काही बकरं काही असे 2-2 हजार पर्यंत तसे आणले 30। मग ते काय तसे आणले, तसे सांभाळले। नंतर मग पुन्हा ते विकले 3-3 हजार, ते आपण 5-5 हजारला विकले। एका मागे ते 3-3 हजार रुपये त्यात निघले। जवळपास 90 हजार रुपये आपले त्यात निघले होते 3 ते 4 महिन्यामध्ये। उन्हाळ्यामध्ये घेतले ते, एक डिसेंबर-जानेवारीमध्ये घेतले होते, एक एप्रिल-मे मध्ये विकून टाकले। त्याच्यातून आपल्याला 90 हजार रुपये त्यातून मिळाले। मग त्याच्यानंतर आपण शेळ्या खरेदी केल्या। शेळ्या कोणत्या गावावरूनच शेळ्या आपण खरेदी केल्या। एकाच वेळेस आपण 5 शेळ्या खरेदी केल्या होत्या। 5 शेळ्या खरेदी केल्या। मग काय ते 5 शेळ्या जाणल्या, पूर्ण गाभण शेळ्या घेतल्या होत्या। त्यावेळेस आपलं एवढं काही नॉलेज नव्हतं, म्हाताऱ्या शेळ्या भेटल्या होत्या आपल्याला त्यावेळेस। 5 खरेदी केल्या। पुन्हा 5 जाणले, एकीने 3 पिल्ले दिले, बाकीच्यानं मग 2-2 दिले। आणि जवळपास आपले ते 11 पिल्लं झाली। 11 पिल्ल्यामधून पूर्ण टोटल 11 पिल्ले मरून गेले। म्हणजे त्यावेळेस काय झालं तर काय नाही, आपल्याला तेवढं माहिती पण नव्हतं, एकदमच एवढी पिल्लं झाली। त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं काही व्यवस्थापन केलं गेलं नाही सगळ्यात पहिले। मग ते सगळे 5 आपले 11 पूर्ण टोटल 9 पिल्ले मेले वाटतं। 9 पिल्ले मेले, पूर्ण 9 मरून गेले। मग त्याच्यानंतर काय बाकीचे घरचे तर शिव्या द्यायचे, एवढे नुकसान झाल्यावर मग कोण हे थोडी म्हणणार आहे। 9 मरून गेले। त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या शेळ्या गाभण राहिल्या, परत त्यांची काही पिल्लं झाली। पहिले आपण एक पाठी घेतल्या त्या 5, म्हणजे या शेळ्या घ्यायच्या आधी 5, पुन्हा त्याच्याबरोबर 5 पाठी घेतल्या। पुन्हा त्या 5 पाठी उस्मानाबादी पाठी घेतल्या, त्या 5 गाभण राहिल्या। परत त्या शेळ्या गाभण राहिल्या, पुन्हा ते जनले, पुन्हा 10 शेळ्या जनल्या। मग आपल्याकडे अशी 25 पिल्लं झाली। मग त्यावेळेस आपण ती पिल्लं विकून आणि त्या पूर्ण शेळ्या विकून, पूर्ण पिल्लं आणि शेळ्या विकून आपल्याला त्याच्यापासून भेटले जवळपास 1,20,000 रुपये भेटले, 1,20,30,000। मग आपण बोर खरेदी केला।
बोर कसे खरेदी केल्या, 3 लहान लहान फिमेल घेतल्या होत्या, म्हणजे दुसरे पैसे, बाकीचे पैसे आपण घरच्यांना दिले होते. मग 3 पाटी खरेदी केल्या. त्या 3 मधल्या ही एक समोर एक दिसती ही आहे, आणि एक त्या काडाची दिसती ती आहे. अशा 3 पाटी खरेदी केल्या आणि एक पाट आपण त्यावेळेस विकून टाकली. मग 3 खरेदी केल्या. गेलो पाटी घ्यायला. 16-16 किलोच्या होत्या. 1600 रुपये किलोने भेटल्यात त्यावेळेस. त्यावेळेस सेमिस्टरच्या होत्या, फर्स्ट जनरेशन पण नव्हत्या. 1600 रुपये किलो भेटल्या. मग आपण त्या पाटी 3 पाटी 75,000 खरेदी केल्या. मग आपले सगळे नाव ठेवायचे, शेजारी पाजारी पाहुणे रावळे सगळे नाव ठेवत होते. काही आपलं याला हेच नांदी बकऱ्याचा मेंढ्याचा. आपल्याला नांद हाच होता, आपण काही कोणाचं ऐकायचं नाही. मग शाळा चारायला घेऊन पोरं शाळेत जायचे, आपण बकरं चारायला घेऊन जायचो. बकरं चारले घेऊन गेल्यावर सगळे नाव ठेवायचे, इकडले तिकडले. मग नाव ठेवत ठेवत आपण त्यांचं काय कोणाचं कोणाकडे लक्ष दिलं नाही. मग अशा 3 खरेदी केल्या. त्यावेळेस 12वी नापास झालो तुम्ही, म्हणजे शेळ्या चारतानाच आपलं काय इकडेच शेळ्या मेंढ्या मागं राहायचो. मग 12वी पण नापास होऊन गेलो. 12वी नापास झालो. मग परत सगळेच नाव ठेवायचे, शेळ्या चारता असं करतं तसं करतं. शेळी चारणं म्हणजे एकदम थर्ड क्वालिटीचा माणूस ठरवला जातो. कारण की बकरं चारायला घेऊन गेलो तो पोरं काय करतं, बकरं चारतं असं झिंडतं. ते एकदम थर्ड क्वालिटीचा माणूस ठरवलं जातं बकऱ्याचा जो चारतो त्याला. मग आपण 3 खरेदी केल्या. ते 3 पण कशी केल्या होत्या, काही आपले माझी 35,000 होती. मी कामाला जायचो त्यावेळेस गोराळावर. ते 35,000 रुपये माझे होते आणि बाकी 35,000 रुपये कमी पडले होते, घरच्याकडून घेतले होते. त्यावेळेस ते खरेदी केल्या. मग त्या 2 पाट्या होत्या, त्यातली एक पाट विकली. ती 32-33 हजार. ते 32-33 हजार आपण ज्यांची 35 घेतले त्यांचे 35,000 ते देऊन टाकले. आणि ज्या शाळा विकल्या होत्या 1,20,000 त्यांचं तर समजा आपण ते पैसे घरीच घरच्यांनाच घेतले होते, घरी काम होतं पैशाचं. मग तशा त्या शेळी लागली, त्यांच्या वाढल्या. असं वाढत वाढत ते बऱ्याचशा शाळा अशा वाढत गेल्या. मग नंतर आपण मार्केटिंग करायला लागलो ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर. पहिले आपण मार्केटिंग ते फेसबुक ग्रुपवरच करायचो. व्हॉट्सअप ग्रुपवरून एवढे काही प्रथमतः माझी विक्री फेसबुक ग्रुपवरून झाली आहे. ती पण आपण एक फिमेल विकली होती. ती विकली होती आपण कन्नडमध्ये. ती फिमेल विकली होती कन्नडमध्ये. त्यावेळेस 32-33 हजार तशी विकली होती ती फिमेल. पण एकदम मस्त झाली ती. ती गाभण राहत नव्हती वाटतं, त्याच्यामुळे झाली होती. आपल्याला काही एवढं नॉलेज नव्हतं, गाभण राहत नव्हती म्हणून आपण ती अशी विकली नव्हती, असं एवढं काही आपल्याला माहिती नव्हतं. मग शेळीपालन असं 3 फिमेल घेतल्या. 3च्या मग वाढत वाढत आपल्या बऱ्याचशा फिमेल वाढल्या. त्यावेळेस आपल्याकडे असं शेडसुद्धा नव्हतं. आपण कुडावर हे सुद्धा हे कंपाऊंड वगैरे काहीच नव्हतं. तिकडे पलीकडल्या साईडला आपण अशी जाळी लावून घेतली, सप्री बांधलेली होती त्यावेळेस. म्हणजे गावरान शाळा करायचो तेव्हा पण, त्याच्या आधी पण सप्री बांधून इकून तिकून जाळी, परत पन्नी वगैरे नेट वगैरे लावून तसं आपण शेळीपालन चालू केलं. वर पत्रसुद्धा नव्हते, सप्री टाकेल होती. कारण की समोर दिसतंय, कोणाला पण वाटतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं एका दिवसात आपण असं शेड बांधू, एका दिवसात नेऊन महिन्यात बांधू, असं बांधून मग एवढे बकऱ्या घेऊ, एवढे शेळ्या घेऊ, मग चालू करू. हे काही शक्य नाही आहे. एक त्याला सगळा पावलीचा अनुभव असणं गरजेचं आहे. कारण की शेळीपालन क्षेत्र असं आहे, याच्यामध्ये व्हिडिओ पाहून शेळीपालन कोणी करणं शक्य नाही. कोणीही शेळीपालन करायला व्हिडिओ पाहू नका, रिअली अनुभव घ्या, त्यावेळेस माणसाला कळतं. 2016-17 माझ्याकडे एक फोन आला होता. त्या फोनवर यूट्यूबला आपण त्यावेळेस व्हिडिओ पाहायचो. व्हिडिओ पाहता पाहता एक जात दिसली, त्याच्यात आफ्रिकन बोर दिसली. मी त्यावेळेसच डोक्यात असं विचार आला का आपण पण ही आफ्रिकन बोर घ्यायची. मग तसा विचार केला. 4-5 वर्षाच्या नंतर मग मी ती आफ्रिकन बोर खरेदी केली 2019 4 वर्षानंतर. ते व्हिडिओ पाहून आपण हे बोरचं त्यावेळेस नॉलेज आलं होतं, खरेदी केली. त्यावेळेस बोर पहिलेच पाहिली होती, बोर घेतली. मग बोरचं वाढवत आता तरी आपलं साधारण कसं वर्षाला कधी म्हटलं तर एक आपलं उत्पन्न जवळपास मोकळं एक 3 लाख रुपये उत्पन्न आहे. तरी आपण विकून याच्यातले आपण 10 शेळ्या विकलेल्या आहे. परत जेवढ्या पाठी झाले त्या पाठी पण विकल्या. एक अर्धी पाठ घरी ठेवायचं 1 वर्षात. बोकड जेवढे झाले तेवढे पण विकले. म्हणजे आपण हे पूर्ण जे दिसतंय पूर्ण शेळीपालनावरच आपण बांधकाम केलं आहे. शेळीपालनावर एवढं बांधकाम केलं
त्याच्यात खरेदी केली आपण फुलवड मेल 1.5 लाखाचा, त्यावेळेस फुलवड फिमेल ती 1.5 लाखात, 1.5-3 लाख रुपयांच्या मध्ये गेले. परत काही शेळ्या खरेदी केल्या, जवळपास 4-5 लाख रुपयाची आपण ही खरेदी केली. आणि बाकी दिसतंय हे शेड, याला 2.5 लाख रुपये, म्हणजे जवळपास 7-8 लाख रुपये गेले. शेळी पालनामध्ये बरेच जण नाव ठेवतात, नाव ठेवणाऱ्याला ठेवू द्या, आपलं काम आपण करत राहायचं. कारण की नाव ठेवणारे, आपण शेळी चारतो म्हणलं ते नाव तर ठेवणारेच आहे. आणि गावरान शेळी चारल्या म्हणजे आपल्याला कोणी पण नाव ठेवतंच. आणि परत शेजारी पाजारी आपण शेळ्या आणल्या, मग शेजारी पाजारी म्हणायचे एवढं महागाची कशाला आणल्या, एवढं कोण घेणार आहे, याला कोण विकतं, याचं मटण कोण खातं. सगळ्यात पहिले त्यांचं मनातला विषय. आपण पण शेळीपालन व्हिडिओ पाहत असाल, तुमच्या पण मनात हाच विचार असतो की यांना मटण, याचं मटण कोण खाईन. कोणी म्हणतं 1000 रुपये किलो, आपण विचार करतो 1000 रुपये किलोचं मटण कोण खाईन. लोक 600 रुपये किलोचंच खात नाही. याचं काही मटण वगैरे 1000 रुपये किलो नाही. हे ब्रीड कमी आहे म्हणून एवढं महाग ते विकलं जातं. आपण ते विचार करतो, शेजारी पाजारी ते विचार करायचे. मग नंतर त्यांना शेजारी पाजारीला पण कळलं, त्यांनासुद्धा आपल्याकडून बोरचं बोकड खरेदी केले. त्यांना म्हणजे सगळी माहिती होत गेली त्यांना पण. असेच शेळीपालन हे एकदमच एवढं काही स्ट्रक्चर उभं केलं जात नाही, याला काळ वेळ भरपूर लागतो. ही आपली सगळ्यात आधीच फॅमिलीला जवळपास बरेच दिवस झाले असेल. अशा आपली शेळीपालनाची सुरुवात झाली आहे आणि आता ह्या स्टेजपर्यंत यायला जवळपास बरेचसे दिवस लागले. आणि आपण शेळीपालनाच्या जीवावर भरपूर असं काही कमवलेलं आहे. कारण की आम्ही पहिले जे जमिनी वगैरे घेतल्या त्या पूर्ण शेळ्या मेंढ्याच्या जीवावरच घेतलेल्या आहे. जवळपास 10-11 एकर जमीन शेळ्या मेंढ्याच्या जीवावर खरेदी केलेली आहे. तर हे धंदा असा इतका काही थर्ड क्वालिटीचा नाही आहे, याच्यात पण भरपूर पैसा आहे. आपण शेळीपालन करा, पैसा आपल्याला भरपूर आहे. कोणाच्या कुठं कामाला न राहता, कोणाच्या पुढं न करता हा आपला स्वतःचा व्यवसाय आहे. याच्यामध्ये प्रॉफिट भरपूर आहे. कसं बी एखादं महिन्याला 1-2 पिल्ले विकायचे, त्याच्यातून 30-40 हजार रुपये आपल्याला भेटत राहतात. 30-40 हजार रुपये कोणालाही असं शक्यतो भेटत नाही. तर असेच बरेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही माहिती देईल ते एकदम जी खरी आहे तीच आपल्याला पुढं शेअर करत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.